तुझ्या घरी जा, आमच्या घरी नको राहू. तू रात्री उठशील. रात्री माया खूपच जास्त हट्ट करत होती की तिला आमच्याच घरी झोपायचं होतं, म्हणून काल संध्याकाळपासून ती इकडेच होती आणि रात्री इकडेच झोपली होती. तर सकाळी उठल्या उठल्या लगेच तिची मस्ती वगैरे चालू झाली. चहा बिस्किट खाल्ल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि मस्त माझ्या पप्पांसोबत ती डान्स करत होती. तेवढ्यात मग मी पण आंघोळ वगैरे करून घेतली, बहिणीकडून मस्त विणी घालून घेतली आणि त्यानंतर मग तिला घरी पाठवायचं होतं. कारण काल संध्याकाळपासून ती इकडे होती आणि घरीच गेलेली नव्हती. ते पण तिला जबरदस्ती माझी बहीण नेत होती आणि ती एवढी हट्टी झाली ना, तर सध्या कोणाचंच ऐकत नाही. त्यानंतर तिच्याच पप्पांनी प्रसाद आणलेला होता आणि तो मी कोणत्या हाताने खाऊ मला हे अजूनही समजत नाही. मी तेच पप्पांना विचारत होते. आणि त्यानंतर माझ्या बहिणीने बटाट्याची झाडं लावली, जे की पाणी मारून मारून वरती आले ते. मग त्यावरती पाणी मारलं. त्यानंतर मग दुपारी आईस्क्रीमवाले भैया आले होते आणि मला खरं सांगते, मला अजूनही आईस्क्रीम खाता येत नाही. आणि हे बघा, या अल्बम मध्ये माझ्या पप्पांचे जुने फोटो आहेत आणि ते किती हँडसम आहेत बघा ना. आणि ही आहे माझी छोटीशी फॅमिली, मी, मम्मी, पप्पा आणि माझी बहीण. आणि ही बघा, लहानपणाची मी आणि माझी बहीण. माझी बहीण लहानपणापासूनच माझ्यापेक्षा मोठी दिसते आणि खूपच जास्त गबू गबू पण होती. तर चला, असा आता माझा आजचा दिवस भेटूया आता पुढच्या व्लॉग मध्ये. ओके, बाय.